होय, हीच ती बस. याच टेम्पो ट्रॅव्हल्स बस चालकानं पुण्यातील हिंजवडीच्या व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फिल्मी स्टाईलनं जिवंत जाळलंय. तर या प्रकरणात आता आणखीन ट्विस्ट आलाय. ड्रायव्हरनं केलेल्या कंपनीकडून वेतन, बोनस आणि अपमानाचा दावा कंपनीनं फेटाळून लावला. हम लोग बहुत शॉक में हैं अभी तक हम उसके शॉक के बाहर आए नहीं है। पुलिस का इन्वेस्टिगेशन चल रहा है। हम पुलिस के साथ फुल कोऑपरेशन दे रहे हैं। उसका कुछ भी सैलरी पेंडिंग नहीं है। हमने उसको टाइम टू टाइम उसको पूरा सैलरी दिया है। उसका बिल्कुल सैलरी पेंडिंग है। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मात्र हे अग्निकांड कसं घडलं याची माहितीच प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दररोज सकाळीप्रमाणे आम्ही मॉर्निंग वॉकअपला आलो होतो या साईडला. तर सकाळी जात असताना आम्ही समोरून आम्हाला काही अंतरावर एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पेटलेल्या अवस्थेत येताना दिसली. त्याचे दोन्ही दरवाजे ओपन होते. गाडी ड्रायव्हर नसल्यामुळं कधी इकडे धडकायची कधी इकडे धडकत गाडी खाली आमच्या दिशेने येत होती. त्यावेळेस आम्हाला कळालं नाही कुठं जावं कुठं पळावं. गाडीने अचानक इथं ज्यावेळेस धडकली गाडी डिवायडरला त्यावेळेस मोठा पेट जास्त घेतला. जनार्दन अंबर्डीकरला आपण केलेलं पाप झाकलं जाईल असं वाटलं, मात्र कायद्याच्या हातून कोणीही सुटत नाही. हाच या घटनेतला सर्वात मोठा ट्विस्ट ठरला. ऐका. तिचा चालक आहे जनार्दन हंबर्डीकर याने हा घातपाताचा बनाव केला. आग लागल्याचं भासवलं आणि किंबहुना आग लावली. बेन्झिन हे फ्लॅमेबल सोल्युशन आहे जे आगीच्या संपर्कात आलं की मोठ्या प्रमाणावर भडका उडतो. त्याचा वापर त्यांनी या गुन्ह्यात केला. या प्रकरणी चालक जनार्दन विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र मॉर्निंग शिफ्ट मध्ये कामावर निघालेल्या या 4 निष्पाप कर्मचाऱ्यांनी काय गुन्हा केला होता ते चौघेही शेवटच्या क्षणापर्यंत आपला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. जीवाच्या आकांतानं ते दार उघडण्याचा प्रयत्न करत होते, मात्र तो दरवाजा काही उघडला गेला नाही. आता 4 जणांच्या मृत्यूनंतर कामगार आयुक्तांना जाग आली आहे. त्यांनी थेट कंपनीला भेट दिली. मात्र जनार्दनच्या जबाबानुसार अप्रत्यक्षरित्या 4 जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या कंपनीवर कारवाई केली जाणार का? याबरोबरच जिवंत माणसं जाळण्याची राक्षसी क्रूरता येते तरी कुठून, असे एक ना अनेक प्रश्नही निर्माण झाले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.